आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। गोपीनाथ मुंडे अपघात योजना ठरते फायदेशीर। अपघातग्रस्त कुटुंबियांच्या वारसांकडून कृतज्ञता व्यक्त। शासनाची गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह योजना मोठी हिताची ठरत असून अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळत आहे। शेती करताना अथवा नैसर्गिक आपत्तीमुळे घरातील कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाल्यास त्या अपघातग्रस्त कुटुंबियांसाठी योजनेअंतर्गत 2 लाखांचे आर्थिक सहाय्य केले जाते। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांच्या मार्गदर्शनाखाली 2025-26 मध्ये एकूण 25 प्रकरणे मंजूर झाली। त्यात 20 प्रकरणांना अपघातग्रस्त कुटुंबियांच्या वारसांना योजनेच्या माध्यमातून 40 लाखाचा निधी खात्यावर वर्ग करण्यात आल्याने त्यांनी शासनाचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली। शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होतो, यामुळे कुटुंबांचे आर्थिक साधन बंद होते। अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह ही महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे। कृषी विभागाचे अधिकारी योजनेविषयी अधिक मार्गदर्शन करीत असल्याने लाभार्थी वारसांना आर्थिक लाभ मिळत आहे। या योजनेअंतर्गत कुटुंबाला 2 लाखांची आर्थिक मदत केली जाते। अपंगत्व आल्यास 1 लाखाची मदत केली जाते। शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्याचा अपघात झाल्यास वारसांनी या योजनेसाठी 30 दिवसांच्या आत प्रकरणे सादर करणे गरजेचे आहे, जेणेकरून लवकर त्यांना लाभ मिळेल। या प्रसंगी इगतपुरीचे उपकृषी अधिकारी किशोर भरते यांनी योजनेविषयी अधिक माहिती दिली। कुरेगाव येथे योजनेतून 2 लाख अनुदान मंजुरीचे पत्र मयत शेतकरी विशाल भाऊसाहेब धोंगडे यांच्या आई मंगल यांना, तर मयत शेतकरी योगेश गव्हाणे यांचे वडील ज्ञानेश्वर गव्हाणे यांना उपकृषी अधिकारी किरण सोनवणे, कृषी अधिकारी हरीश चव्हाण यांनी दिले। BV न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक लक्ष्मण सोनवणे। आज आपण इथे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अपघात अनुदान याचं मंजुरीचं पत्र हे कुरेगाव येथील जे शेतकरी कुटुंबातील तरुण मुलगा होता विशाल भाऊसाहेब धोंगडे, त्याचा 22 मे रोजी अचानक अपघातात मृत्यू झाला आणि ती बातमी आम्हाला कळल्यानंतर आमचे जे उपकृषी अधिकारी श्री सोनवणे साहेब आणि मी इथं आम्ही त्यांच्या घरी आलो। यांना या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान या योजनेची संपूर्ण माहिती दिली। त्यांच्याकडनं तो प्रस्ताव तयार करून घेतला आणि हा प्रस्ताव आम्ही आमच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात 9/9/2025 रोजी सादर केला आणि त्याच्यानंतर 1 महिन्यातच हा प्रस्ताव त्यांचा मंजूर झाला आणि तो मंजूर झाल्यानंतर या शेतकरी कुटुंबाला 2 लाख रुपये सानुग्रह अनुदानाचं आज मंजुरीचं पत्र आपण इथं दिलेलं आहे। ते अनुदान त्यांच्या अकाउंटमध्ये DBT प्रणालीने ऑनलाईन त्यांच्या अकाउंटमध्ये ते ट्रान्सफर केलेलं आहे। तर तसंच या गावातील योगेश ज्ञानेश्वर गव्हाणे हा तरुण याच्या आधी 3-4 दिवस म्हणजे आधी तो पण वारला होता, त्यांचं पण इथं आपण मंजूर करून घेतलेलं आहे। गोंदे दुमाला येथील नाठे गेंडू नाठे यांचं पण अपघाती मृत्यू झाला होता तो। तर असे लागोपाठ 3-4 घटना घडल्या होत्या आणि या शेतकरी कुटुंबाला एक सानुग्रह अनुदान महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे जो दिला जातो गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा याच्यातून, तर त्याचं मंजुरीचे पत्र आपण आज यांना दिलेलं आहे। तर ही एक छोटीशी मदत शेतकरी कुटुंबाला होते असते। याच्यासाठी आम्ही इगतपुरी तालुक्यातील कुरेगाव या गावातील आमचे उपकृषी अधिकारी सोनवणे साहेब यांचा कायम या योजनेसाठी अतिशय हिरीने ते सगळं काम बघतात आणि त्या प्रस्तावाला लागणाऱ्या काय ज्या अडचणी असतात त्याच्यासाठी लागणारे पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट असो किंवा मग पोलीस पंचनामा, ती सगळी डॉक्युमेंट काढण्यापासून शेतकऱ्यांना आम्ही मदत करत असतो आणि ते प्रस्ताव मंजूर करून हा अनुदान आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो। धन्यवाद। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येते। यामध्ये तालुक्यातील शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास तसेच कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास अनुक्रमे 2 लाख रुपये व 1 लाख रुपये अनुदान देण्यात येत आहे। तालुका कृषी अधिकारी इगतपुरी श्री रामदास मडके यांच्या मार्गदर्शनाखाली दर पंधरवड्याला
तालुक्यातील उपकृषी अधिकारी स्थानिक पोलीस स्टेशनला जाऊन अपघातग्रस्त शेतकऱ्यांची माहिती घेतात, तसेच त्यांचा प्रस्ताव पूर्ण करण्याचे काम करतात। याद्वारे अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या वारसांना आर्थिक लाभ भेटतो, तसेच थोडाफार मानसिक आधार मिळतो। यामध्ये कृषी विभागाचे महत्त्वाचे योगदान असून हे काम उपकृषी अधिकारी फार आत्मीयतेने करतात।